उघडूया. हा पण कर आपला. अर्चूला केक बनवायला मदत करणं, तिला हवं नको ते सामान आणून देणं, ती सांगेल ते साहित्य सगळं आणून देणं, फार तर फार ऑर्डर घेणं इथपर्यंत ठीक आहे, पण हे स्वतःहून केक बनवणं खूप कठीण आहे. आता तुम्ही सगळे मदत करताय तरी पण जमत नाहीये, आणि आता 2.25 तास झाले तरी आपल्याला कोणालाच जमत नाहीये. हे केक बनवणं खूपच डिफिकल्ट आहे. होय नी, केक राहू दे, मी दुसरं काहीतरी करतो. कविता करू का? नाही भाऊजी, तुम्ही त्यांना कविता नेहमीच ऐकवता. म्हणजे जाऊबाई खुश होतील तुम्ही त्यांच्यासाठी कविता केलीत तर. पण जाऊबाई प्रत्येकासाठी केक बनवून त्यांना खायला घालतात, प्रत्येकासाठी आनंदाचे क्षण तयार करतात. त्यांच्यासाठी आतापर्यंत कोणीच केक बनवला नसेल ना, अगदी त्यांच्या वाढदिवसासाठी पण नाही. आपल्या नवऱ्याने आपल्यासाठी स्वतः केक बनवलाय हे बघून त्या खुश तर होतीलच, पण खूप स्पेशल फील करतील, सरप्राईज होतील त्या. होय नी, तुम्ही सांगताय बरोबर आहे, पण जमत नाहीये ना. अहो मग ठीक आहे ना, आपण पुन्हा एकदा ट्राय करूया. आतापर्यंत ज्या काही चुका झाल्यात ना त्या लक्षात ठेवा, त्या आपण करायच्या नाही. मी सांगते हा केक एकदम चांगला होणार आहे. चला तयारीला लागूया आपण. होय नी, पण इतकं सांगून सुद्धा ती बाहेर नाही आली. आता बोलवल्यावरती येईल का? आता पण रूम मध्ये एकटी रडत बसली असणार. अहो त्या नाही आल्या ना तर आपण केक घेऊन जाऊ आत. हे सगळं बघून खूप छान वाटेल त्यांना, खूप खुश होतील. चालेल, चला चला आपण केक बनवूया. हे मी साफ करतो, लगेच करूया आपण. हो. अर्चू, सासूबाई, मला माहित होतं तू जेवायला येणार नाहीस म्हणून. मी वरच घेऊन आले तुझं ताट. खाऊन घे बरं बेटा. असा अन्नावर राग नाही काढायचा ग. सॉरी सासूबाई. रडायला काय झालं आता? झालं ना सगळं स्पष्ट. सुहासने खरं काय ते सांगून टाकलं. आता सगळे गैरसमज दूर झाले. आता कशाला रडायचं? काय ग, तुला नाही ना कसला संशय, काही प्रश्न? नाही हो सासूबाई, मी त्यांच्यावर हा असा इतका वाईट संशय घेतला याचाच मला जास्त त्रास होतो. ते बिचारे त्या अंध मुलीला मदत करत होते हो, आणि मी त्यांच्यावर इतका वाईट संशय घेतला. किती वाईट बायको आहे हो मी. अगं वेडी आहेस का? माझंच बघ ना. अगं मी आई असून त्याच्यावर संशय घेतला म्हणून असा त्रागा करून घ्यायचा का? सगळे गैरसमज दूर झालेत. आपली चूक आपल्याला समजली ना. सुहासचाही राग नाही आपल्यावर. झालं तर मग. हो पण हे असं नाही हो. अर्चू ऐक ना. अगं डोळे पुस बघू. तुला एक सांगू, अगं तू एक बायको आहेस, मी एक आई आहे. ह्या अगोदर आपण एक स्त्री आहोत. आपले स्वभाव कसेही असू दे ग, पण नात्यांच्या बाबतीत आपण हळवे असतो ग. मुलगा असो किंवा नवरा असो, अशा परिस्थितीत आपण संशय घेतोच ग. गैरसमज हे होतातच. आता माझंच बघ ना, घरापेक्षा जास्तीत जास्त वेळ गोठ्यात काढलेल्या, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या बिचाऱ्या माझ्या नवऱ्यावरच मी संशय घेतला. अर्चू तुला एक सांगू, माझं मन मला सांगत होतं ते असं नाही करणार. सुहासच्या बाबतीतही मला असंच वाटत होतं ग. हो सासूबाई, हो मला पण राहून राहून असंच वाटत होतं की हे नाही असं करणार, हे ह्यांच्या मनात नसेल हो असं काही.
पण तरी मी संशय घेतलाच ना. तुला हे असं का वाटलं सांगू? तुझं प्रेम आहे ग त्याच्यावर. अजून एक सांगते, या एका प्रसंगाने तुमच्यातलं प्रेम आणि विश्वास आणखीनच वाढेल बघ. आता रडू नकोस बघ. सॉरी, सासू आणि सुनेचं छान ट्युनिंग चाललं होतं का? डिस्टर्ब नाही ना केलं तुम्हाला? नाही ग, तुझं आपलं काहीतरीच. ये आत. या ना. जाऊबाई, मी फक्त एवढंच सांगायला आले की झालं गेलं विसरून जा आता आणि प्रेमाने नवीन सुरुवात करा. आणि तुम्हाला एक सांगू का, त्यासाठी तुमच्या नवऱ्याने खूप कष्ट करून एक गोष्ट केली. काय? तुमच्यासाठी स्पेशल. आवडेल तुम्हाला बघायला. काय केलंय आणि आहेत कुठे हे? सुहास भाऊजी, ए बघ, अगं अर्चू काय झालं? रडते कशाला? अगं केक नाही आवडलाय का? मी परत जाऊ का? दुसरा फ्लेवर नाही आवडलाय का तुला? काय झालंय? नाही, छान आहे केक. ऍक्च्युली अदिती वहिनीची आयडिया होती, पण मी मनापासून बनवलाय. हा, मदत थोडी घेतली मी. अदिती वहिनी, नमा आणि युवराजची. भाऊजी केक बनवायला तुम्हाला जेवढी मदत करतात ना, तेवढीच. हे आणून द्यायचं, ते आणून द्यायचं, बास. बाकी सगळं भाऊजींनी बनवलंय. तुझ्या एवढा चांगला बनला नाहीये, पण जसा आहे तसा खा. जसं तू मला स्वीकारलंयस, मी जसा आहे तसंच या केकला पण स्वीकार. अहो, खरंच सॉरी हो. मी तुमच्यावर असा संशय घ्यायला नको होता. चुकलं माझं. याला मी पण जबाबदार आहे. मी पण तुला आधीसारखा वेळ दिला नाही, तुझी काळजी केली नाही, तुझ्यासाठी असं काही स्पेशल केलं नाही. म्हणून तुला वाटलंच असणार ना की माझं तुझ्यावरचं प्रेम कमी झालं. वाटत होतं, पण आता नाही. आता मला कळलंय तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे. खरंच सॉरी हो. मी पण सॉरी. चला जाऊ द्या, त्याचं झालं ते सगळं विसरून जाऊया. केक कट करूया. थँक्यू. अर्चू, चलाच बाहेर जेवायला जाऊया. थांबा, मी पण तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल केलंय. काय ग? एक कविता केलीये. काय? कविता? आणि तू? सुहास, अगं नाही नाही, म्हणजे मला आनंदच झालाय की तू कविता केलीस. वाचून दाखवते. गोकुळ निवास आमचे घर, मला आवडते फार फार.
नात्यांच्या ह्या गोतावळ्यात सजला आहे आमचा संसार. आमचे हे आहेत प्रोफेसर, पण सगळ्याच बाबतीत अग्रेसर. आणि मीरा आमची लाडकी लेक, तिच्या इतकाच गोड बनवते मी केक. माझ्या कामात यांच्या मदतीचा हात, आणि काही झालं तरी सोडणार नाही मी तुमची साथ. वाईट झाली ना? अहो, मला नाही येतो कविता करता. आणि हे पण ज्या कविता करतात ना, त्या पण माझ्या डोक्यावरून जातात. मला तू जे काही लिहिलेस ना, छान लिहिलंय. प्रेमाने लिहिलेस ना. आणि काय हो, अदिती, खरंच माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. होशील माझी? तुला पण तुझं संपूर्ण आयुष्य माझ्याबरोबर घालवायला आवडेल? हो सेठ. हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. असा साखरपुडा जगात कुठेही झाला नसेल. सेड, आय मिस यू. ये ना लवकर. मला पण तुझ्यासाठी स्पेशल काहीतरी करायचे. गुड मॉर्निंग माय प्रिन्सेस. गुड मॉर्निंग बेटा. गुड मॉर्निंग. पण हे काय आज सकाळीच? हे घ्या मॅडम, तुमच्यासाठी गरमागरम कॉफी. हे काय अचानक? असं कसं? हे बघ, तू सगळ्यांसाठी सगळं करते आणि आमच्यासाठी वेळेवर आमच्या रूम मध्ये तू आणून देतेस चहा कॉफी, हेही गरमागरम. तर आज तुझ्यासाठी केला. का पण? म्हणजे आज काय एवढं कौतुक? कारण माझी मुलगी आज इथल्या ऑफिसला जाणार आहे. तुझा ऑफिसचा पहिला दिवस आहे. तू तिथे त्या ओनरच्या खुर्चीत बसणार आहे. आणि ह्या सगळ्याचं कौतुक एका बिझनेसमन बापाशिवाय आणखी दुसरं कोणाला करणार? थँक्यू डॅड. आणि हो, नुसती कॉफी नाहीये, अ ब्रँड न्यू लॅपटॉप फॉर यू. मॉम, डॅड, आय लव्ह यू. पण याची खरंच काही गरज नव्हती. असं कसं? हे बघा अदिती बेटा, आम्हाला तुझा ना खूप अभिमान आहे. तू आपल्या कंपनीची सीईओ आहेस आणि इथे तुला फॅक्टरीचं ओनर केलंय. ते फक्त तू आमची मुलगी आहे म्हणून किंवा देशमुख फॅमिलीची सून आहे म्हणून नाही, तर तुझ्यामध्ये ते कॅलिबर आहे आणि म्हणून तुझ्यावर या सगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या. येस, अँड वी नो दिस इज नॉट अन इम्पॉसिबल टास्क फॉर यू. हे बघ, ही फॅक्टरी जर मोठी झाली ना, तर त्याचं कारण फक्त तू आणि तूच असशील. बिकॉज तुझ्याकडे आपल्या कंपनीत काम करण्याचा एक्सपिरियन्स आहे. ही तर काय साधी गावातली फॅक्टरी. मॉम, फॅक्टरी गावात उभी राहतीये, पण आमचं विजन देशमुख इंडस्ट्रीज खूप मोठी करायची. दॅट्स द स्पिरिट. हे बघ, तुला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही तुझ्यासाठी छोटस गिफ्ट आणलंय. थँक्यू. बरं, मी आवरते आता पटापट. आज देशमुख इंडस्ट्रीजच्या ऑफिसमध्ये पहिली मीटिंग आहे. अदिती बेटा, या सिद्धार्थने काय ठरवलंय नेमकं? तो येणार आहे ना परत? इतके दिवस शांतता हवी आहे त्याला. आणि मुंबईमध्ये शांतता शोधणारा हा मी पहिलाच माणूस बघितलाय. डॅड, येईल तो. तू काय एवढी काळजी करतोयस? कारण मी सुद्धा अमेरिकेच्या 3-4 कंपनीजमध्ये त्याच्यासाठी शब्द टाकलाय. मग याने नेमकं काय ठरवलं याचे अपडेट मला नकोय का? डॅड, तू समजाव ना सिडला.
हे अमेरिकेचं खूळ डोक्यातून काढून टाक म्हणावं. मला खूप कठीण जाईल रे. कारण मी तर हे घर सोडून कुठेच जाणार नाही. मग मी इथे तो तिथे. आत्ताच इतकं मिस करते मी त्याला. बघ ना, आज देशमुख इंडस्ट्रीजच्या ऑफिस मध्ये जायचा पहिला दिवस आहे आणि सिड नाहीये माझ्या बरोबर. बेबी जस्ट लीव इट ना. डोंट थिंक टू मच अबाउट इट. आजचा दिवस एन्जॉय कर. चल, आम्ही सुद्धा ऑफिसला येणार आहोत आज. तुम्ही? हो मग, आम्हालाही बघायचंय तुला त्या चेअरवरती बसलेलं. प्राऊड मोमेंट असेल आमच्यासाठी ती. तू ये आवरून, आम्ही आहोत खाली. मिलिंद, मिलिंद चल चल. सिड, खूप आठवण येते रे तुझी. खरंच तू आज हवा होतास. आजच काय, कायमचा. प्रत्येक गोष्टीची सुरुवात तुझा हात धरून करायची होती. पण सिड, सिड, कसा आहेस तू? आता तुलाच खूप मिस करत होते मी आणि तुझा फोन आला. सिड, काय झालं? अदिती, मी खूप प्रयत्न केला ग, पण मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. सिड, मला विचार करायला वेळ हवा होता, मला स्पेस हवी होती, म्हणून मी इथे आलो. का तर मला बघायचं होतं की मी तुझ्याशिवाय राहू शकतो का. पण अदिती नाही जमत आहे मला. मी इथे मुंबईत नाही राहू शकत ग. मग तिकडे अमेरिकेत काय राहणार आहे मी तुझ्याशिवाय. पण खरं सांगू, माझं स्वप्न आहे, मला अमेरिकेत जायचंय. मला खूप काम करायचंय, खूप पैसे कमवायचे. 2-3 दिवस विचार केल्यानंतर मला जाणवलं की हे सगळं मी कोणासाठी करतोय. तुझ्यासाठी, आपल्यासाठी. पण तूच माझ्या बरोबर नाहीस म्हटल्यावर या सगळ्याला काय अर्थ आहे? काहीच नाही ना. अदिती, मला हे जाणवलंय की मला तुझ्याशिवाय दुसरं काही महत्वाचं नाहीये. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. सिड, सिड प्लीज शांत हो. बघ, मी पण मिस करते रे तुला. आणि मी आहे तुझ्या बरोबर. आपलं प्रेम स्ट्रॉंग आहे. तू काहीच काळजी करू नकोस. मी आहे ना, सगळं छान होईल. बरं, मला सांग, तू परत कधी येतोस? उद्याच येतो. मला नाही राहता येणार तुझ्याशिवाय. लवकर ये. मी खूप मिस करते तुला. बघ ना, आज आपल्या देशमुख इंडस्ट्रीजच्या ऑफिसमध्ये मी पहिल्यांदा जाते आणि तू नाहीयेस माझ्या बरोबर. अदिती, मला ज्या कंपनीकडून ऑफर आली आहे ना, मी त्यांना आत्ताच मेल करून सांगतो की मला आता नाही जमणार. से खरंच? पण से, तू खुश आहेस ना? तुला तर अमेरिकेत. अदिती, मला तू सोडून काही नकोय. मला तुझ्यासोबत राहायचंय, मग जगाच्या पाठीवर कुठेही असो. पण तू घाईत काहीच डिसिजन घेऊ नकोस. जो काही डिसिजन घेशील तो नीट विचार करून घे. आणि तुझा जर हाच डिसिजन असेल तर मी तर खूप आनंदी आहे. तू लवकर ये सेट.